पण काही ज्या दलिंदर अवलादी असतात, आता हे बघा इथे काय करून ठेवलंय. बापरे. सो मित्रांनो, आतापर्यंत गवत हा डोप्यापर्यंत होता, आता हळूहळू कमरेपर्यंत पोहोचलाय. ही ती वाट आहे, ती अगदी दरीच्या कडेने. सो मित्रांनो, वाट सुद्धा आता दिसत नाही, गवत एवढं झालंय ना, तर त्यामुळे आपल्या हातात जी काठी आहे त्याच्या सहाय्याने आम्ही बघतोय खाली मारून आधी जमीन आहे का तिथे. आणि हॉटेल टाका, हॉटेल भाग्यश्री यावं लागते. बस नात करते काय. हे बघा मित्रांनो, रानवाटा, रक्त पिते, आधीच रक्त कमी आहे माझ्यात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलोय माणिकगडावर. किती वाजलेत साधारण आता? सकाळचे 12-4. सकाळचे नाही, दुपारचे 12-4 वाजलेत. म्हणजे आपल्याला एक आधी माझगावला आलो आणि तिथून आपल्यासोबत आहे आज सॅगे आहे आणि सुशांत आहे. सो तिकडनं आपण 11:30ला निघलो असेल ना. 11:30ला आम्ही माझगाववरून गडाच्या पायथ्याशीच वाशिवली गाव आहे आणि तिथून आम्ही जो ऑफरोडिंग चालू केली ती ठाकूरवाडीपर्यंत. वाशिवली ठाकूरवाडी आहे इथे. आणि त्याच्या पुढे सुद्धा आम्ही लगभग आपण किती तिथून 20 मिनटं पुढे आलो असेल ना. 20 मिनटं पुढे आम्ही ऑफरोडिंग करून आता गडाच्या एकदम पायथ्याशी आलो आहे आणि तिथून आपला ट्रेक चालू होणार आहे. साधारणतः आपण सपोज ठाकूरवाडीपासून ट्रेक चालू केला असता तर जवळपास आपल्याला 3 तास गेले असते गडापर्यंत पोहोचा. सो आपण आहेत आता गडाच्या पायथ्याशी आणि इथून आपल्याला साधारणतः आपल्याला 2 तास लागतील आता गडापर्यंत पोचायला. आपला 1 तास आपण ऑफरोडिंग करून तो कमी केला आहे आणि आता 2 तासामध्ये आपण गडाच्या टॉपपर्यंत जाऊया. चला ट्रेकला सुरुवात करूया. 12 वाजून गेलेत तर आणि पाऊससुद्धा नाही आणि गरमी आता वाढत चालली आहे. तर वातावरण पण एकदम थोडं दमट वातावरण आहे, गरम होतं आहे खूप. सो ट्रेक चालू करूया. तर मित्रांनो, 10 मिनटं आम्ही चाललो आता आणि गडापर्यंत पोचता यायला आपल्याला 2 वाटा आहेत. एक तो आहे ती गडाला पूर्ण घेरा मारून जाते, म्हणूनच या गडाला घेरा किल्ला असं सुद्धा म्हटले जाते. आणि त्यासोबत एक दुसरी वाट आहे, ती म्हणजे एक छोटासा वॉटरफॉल आहे आणि त्याच्यामधून मोठ्या मोठ्या अशा दगडी आहेत, त्याच्यावरून आपल्याला वरती जायचं आहे. आणि जाण्यासाठी जो रस्ता आहे तो एकदम पायाखाली अशी दरी आहे आणि एक सिंगल माणूस जाऊ शकतो तिथनं, असा तो रस्ता आहे. त्या वाटेने आपण आज चाललो आहे, कारण की ही वाट आहे तर अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक कमी करते आपला. आणि थोडं चढाव असला की ट्रेकिंगलासुद्धा मजा येते. आणि बऱ्याच दिवसातून ट्रेक करतो आहे तर हवा पूर्ण टाईट झालेली आताच आणि त्यात दुपार झाले. चल. सो मित्रांनो, आपल्याला ट्रेक चालू करून जवळपास 20 मिनटं झाले आणि माझ्या उजव्या बाजूला दिसतोय तो जांभिवली डॅम. छोटा आहे डॅम. चलो. मित्रांनो, गड किल्ले फिरण्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. सो मी आता तिसऱ्यांदा येतोय माणिकगडावर आणि माझ्यासोबत सुशांत आहे. तू किती वेळा आला असेल इथे? जवळपास 17-18 फेरी. आणि हा असा माणूस आहे जो गड किल्ले संवर्धनाचं सुद्धा काम करतो. कोणत्या प्रतिष्ठानासाठी काम? रायगडवासी या प्रतिष्ठानासाठी तो काम करतोय सध्या. आणि अशी मोजकीच लोक आहेत जे असा विचार करतात की आपली गड किल्ले हे जपले पाहिजेत आणि ते राखले पाहिजेत. नेहमीप्रमाणे एक ट्रेकमध्ये असा एक माणूस असतोच की जो खूप मागे राहतो आणि त्याचं कारण फक्त एकच, फोटोग्राफी. बस, बाकी दुसरं काही कारण नसतं त्यामध्ये. हेच ते, फक्त फोटो वेडे, बाकी दुसरं काय नाही. फोटो वेडे आणि व्हिडिओ वेडे, बस. सो मित्रांनो, आजूबाजूला बघा, जवळपास ढोप्यापर्यंत हे छोटी छोटी रोपटे उगवलेत. आणि हा रस्ता आपल्याला थोड्याच अंतरावर आहे. तिकडून आहे ना प्लेन रस्ता आपल्याला. चला थोडं सेफली जाऊया इथं ना. सो मित्रांनो, आतापर्यंत गवत हा डोप्यापर्यंत होता, आता हळूहळू कमरेपर्यंत पोचलाय. हळूहळू गल्यापर्यंत पोचेल असं वाटतंय पुढे गेल्यावर. आणि आजूबाजूला ही झाडं दिसत आहेत सुकलेली, ती कारवीची आहेत. सो मित्रांनो, आपण आता गडाच्या अगदी जवळ पोचलोय. माझ्या मागे दिसतोय तो गडाचा माथा आहे आणि त्याच्याच डाव्या बाजूने आपल्याला ती सिंगल
मतलब एक माणूस जाऊ शकतो त्या वाटेवरून. अशा वाटेवरून आपण आता पुढे जाणार आहेत. साईडला एकदम दरी आहे, ते तुम्हाला तेही दाखवतो तुम्हाला. चला. सो मित्रांनो, जवळपास कमरेपर्यंत गवत आहे मागे आणि तो रस्ता आम्ही आता क्रॉस केला आहे. आणि ही ती वाट आहे, ती अगदी दरीच्या कडेने एकच माणूस जाऊ शकतो त्या वाटेवर ना. थोडा इथे रेस्ट करू, पाणी पिऊन घेऊ आणि नंतर पुढे ट्रेकला स्टार्ट करू परत एकदा. मित्रांनो, आपण कोरीगडला गेलतो तेव्हा हा व्यक्ती आपल्यासोबत होता आणि त्याला मागेसुद्धा आपण बोललेलो. त्याचं एकच कारण म्हणजे ही फ्लिपफ्लॉप. ही जागा आहे का मला सांगा तुम्ही फ्लिपफ्लॉप घालून याची. आणि हे बघा साहेब, हे पण सँडलवर आलेत. आम्ही रोजचे कसं आहे ना मित्रांनो, जिथे ज्या जागी जी वस्तू गरजेची आहे तीच आपण आपल्यासोबत आणली पाहिजे. म्हणजे ट्रेकिंग शूज पाहिजेत प्रॉपर आपल्याला. कारण की आणि हातसुद्धा बघा, इथे मच्छर एवढे डेंजर आहेत ना, ते आता नाही समजणार. घरी गेल्यावर एवढे हात लाल होतील ना, हात बघा पूर्ण काले पडलेत. भाई बोलो आता बुटा घालून ये भाई, बुटा यायला पैसे नाही. 250 रुपयाचे वापरते हे बघ, हे पण तुटले आता. लॉस झाला भाई, पगार नाही. आती डायरेक्ट 8 आली भाई. अरे पण मला एक सांगा, तुम्ही फ्लिपफ्लॉप घालून तुम्ही कामाला पण फ्लिपफ्लॉप आणि ट्रेकिंगला. भाई बरोबर आहे भाई, पैसे ना भाई. 15,000 पगार काय करायचा? हप्ता भरायचा का चपली घ्यायची का पेट्रोल भरायचा गाडी का काय करायचा? 15,000 पोरी पण कामं करतात, पण ते त्यांच्यापुरतं वापरतात. आपल्याला काय करावं लागतं? आपल्या घरात पण द्यायला लागतात, सामान भरायला लागतो, अजून सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर तरी आहे. अजून लग्न नाहीच माझा. लग्न नाही तरी अजून प्रपंचाचं टेन्शन घेतलं तू आधी. आता हां, कामावर भेटत नाही कुठे. एवढा MSc गेले, काय फायदा आहे याचा? डिग्री घेऊन का फायदा आहे का? हॉटेल टाका, हॉटेल हॉटेल भाग्यश्री यावं लागतंय. ते आराम बस, करतंय. नाद करते काय? नात करते काय. एक पायाची वाट आहे इथून, इथून डायरेक्ट अशी खाली दरी आहे, बघू शकता. सो मित्रांनो, सिंगल वाट आपली चालू झालेली आहे आणि माझ्या डाव्या बाजूला बघू शकता तुम्ही पूर्ण दरी आहे. खाली गेला तर 100% माणूस मारणार. 90% वाचेल. 90% वाच. चान्सेस खूप कमी आहेत वाचायचे. त्यामुळे आपल्याला स्लोली जेवढी रिस्क कमी घ्यायची तेवढी रिस्क कमी घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. हे बघा, आणि गवत पण जवळपास आता कमरेच्या वरती छातीपर्यंत यायला लागलाय. सो मित्रांनो, वाटसुद्धा आता दिसत नाही. गवत एवढं झालं आहे ना, तर त्यामुळे आपल्या हातात जी काठी आहे त्याच्या सहाय्याने आम्ही बघतोय खाली मारून आधी जमीन आहे का तिथे, आणि तसं पुढे चाललो आहे. तर मित्रांनो, आता पुढे तर जवळपास डोक्याच्या वरतून गवत चाललं आहे, तर तो बाजूला करून आपल्याला पुढे जायचं आहे. कोणी येऊ नका. मला फक्त एकच सांगणं आहे की पावसाळा जाऊ द्या आणि निवांत हिवाळ्याच्या दरम्यान यायचं असेल तर तुम्हाला इकडे. कारण की गवत एवढं झालं आहे ना की पूर्ण डोक्याच्या वरती जायला लागलं आहे बघा. आणि त्यात ही जी वाट आहे ती रिस्की वाट आहे जरा. हे जे दोघे आहेत माझ्याबरोबर ते इथलेच रहिवासी आहेत, त्यामुळे त्यांना बरीचशी माहिती आहे इथली. सो मित्रांनो, 5 मिनटं आम्ही त्या वाटेवरून पुढे आलो आणि थोडी इथं विश्रांतीसाठी जागा आहे. पूर्ण कातळ आहे इथे. आणि परत एकदा गवतामधून आपल्याला पुढे जायचं आहे आणि मध्ये एक छोटंसं वॉटरफॉल आहे, त्याच्यामधून आपल्याला वरती जायचं आहे. चला. सो मित्रांनो, ही वाट आहे ना, वाट ते आपल्याला काहीच समजत नाही आहे. म्हणजे गवत एवढं झालं आहे ना, अक्षरशः आम्ही वाट शोधतोय. बाजूला दरी आणि डाव्या बाजूलाच दरी आहे. त्यात एक जरी असा पाय पडला, हे बघा, इकडे खालीच दरी आहे. आता गवत एवढं झालं आहे, हे बघा. तर पूर्ण तर एकदम खतरनाक चढाई आहे.
चला ॲडव्हेंचर कधी भेटणार आपल्याला. हॉटेल भाग्यश्री बोलणं सोपं आहे पण गडावर चढणं कठीण आहे. आज खरा ट्रेक झाला आहे असं वाटतं मला. बापरे खूप रिस्की आहे मित्रांनो. महादेवाच्या मंदिर मंदिर कुठला अरे इथं दे ना कासा आहे बघ इथं. पकड ती काटे घे सागर गेली काय रावतीच हे बी इथं खाचं एक इकडे इकडे दे. कॅमेरा इकडे सावकाशी. चप्पल काढतो का? चप्पल ही भाई दिखा नाही चप्पल चढ ते ऊपर तिकडे कॅमेरा नाही सावकाश. सो मित्रांनो माझ्या मागे बघताय तुम्ही जो मधला ग्रीन स्पॉट दिसतोय ना आपला जो डोंगराचा त्याच्या खाली आपण बाईक पार्क केली आणि तिथून पुढे आपल्याला जो गवत लागलाय तो ही जी रिस्की वाट आहे त्यामध्ये पण तो गवत आहे. आणि हा जो पॅच होता जो धबधब्याचा तो पॅच आपण सर करून आता थोडे मध्ये आलोय त्या पॅचच्या. आणि हात एवढे खास सुटले ना बेकार खास सुटले. मच्छरांनी अक्षरशः वैताग दिलाय. आणि थोडासाच पॅच राहिला जो वॉटरफॉलचा आहे तो पार करून आपल्याला आता वरती जायचंय. नशीब पाणी नाही वॉटरफॉलला. जर पाणी असतं तर हा ट्रेक आणखी खतरनाक झाला असता. पण मजा आली. जवळपास आपण 1 तास अंतर कमी केलंय आपल्या ट्रेकचं. आणि थोडाफार ट्रेक थोडी रिस्क आहे कारण की स्लिप होतंय आणि जाडी खूप आहे. हे दोन फक्त रिस्की पॉईंट आहेत आजच्या ट्रेकचे. बाकी दुसरं जे रेग्युलर ट्रेक्स करतात त्यांना हा प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. बाकी जे बिगिनर आहेत याला गडकिल्ले फिरायचे आहेत त्यांच्यासाठी हा थोडा रिस्की ट्रेक आहे. त्यामुळे हा अवॉइड करावा ट्रेक. बाकी सध्या तरी पावसाळी तरी अवॉइड करावा. चलो हे बघा मित्रांनो रानवाटा रक्त पिते. आधीच रक्त कमी आहे माझ्यात. फक्त चरबी आहे बाबा तेवढं सोड. चलो अरे चल सोडतच नाही. सुटला गोचिड. सो मित्रांनो जो रिस्की पॅच होता तर आपण त्याला धबधबा बोलतो. पण इथे मला आणखी एक नवीन शब्द सापडला आहे घलई. घलई म्हणजे याचं म्हणजे स्पष्टीकरण सांग आपल्याला सुशांत. घलई म्हणजे काय? एक पाणी जायची एक वाट असते तिथून एक रस्ता तयार झालेला असतो. तो उन्हाळ्यात बरा पडतो आपल्या चढण्यासाठी. त्याला एक घळई म्हणतात तिथून पाणी जातं तिथे. पण आपण छोट्या भाषेमध्ये आपण धबधबा बोलतो. सो ज्या घळईच्या वाटेवरून आपण पुढे आलो आणि फक्त किती मिनटात राहिले रे इथे? 5 मिनटाचा फक्त रस्ता राहिला आहे. आपल्याला गाडाची तटबंदी दिसायला सुरुवात झाली. सो आपण आता 5 मिनटात गडावरती पोचणार आहोत. सो मित्रांनो इथे आपण ओरडलो तर इको पॉईंट सारखा आवाज रिटर्न येतो आपल्याला. छोटीशी क्लिप टाकले बघा. विशाल
साधारणतः 2 वाजायला आलेत आणि अक्षरशः काळोख झाला आहे. काळोख झाला आहे म्हणजेच पावसाचे वातावरण वाढत चाललं आहे आपल्याकडे. बस तर मित्रांनो, आपण आता पोचलोय गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि वरती दिसते ते आपल्याला गडाची तटबंदी आणि पावसाची सुरुवात झालेली आहे. सो पुढे जाऊया. सो मित्रांनो, मॅप बघायला पाहिजे. हा आहे गडाचा नकाशा. तर आपण गडावरती जाणार आहेत आणि थोडा रेस्ट करू, त्यानंतर पूर्ण गड एक्सप्लोअर करून घेऊ. चला. प्रवेशद्वारातून आपण पुढे आलो की लगेच एक पाण्याचं टाकं लागलं आहे आपल्याला. पाणी थोडं खराब आहे त्यातलं. सो इथून थोडं पुढं चालूया. सो मित्रांनो, 1:45 वाजलेत म्हणजे आपल्याला गडापर्यंत पोचलेला जवळजवळ 1 तास 45 मिनटं लागले. आणि हे शक्य झालं ते फक्त त्या घळईच्या वाटेने. थोडी रिस्की होती बट आपला टाईम खूप वाचला. आणि त्यात एक कारण म्हणजे आपली ऑफ रोडिंग आपल्याला एवढं लवकर गडापर्यंत पोचलं आहे. ऑफ-रोडिंग वातावरण बघा एका झपक्यात चेंज झालं आहे. धुका पडला आहे आणि एकदम स्लो पाऊस आहे. खाली ऊन पडलं आहे. गडाच्या खाली आहे ना जी गावं आहेत तिथे ऊन पडलं आहे आणि वरतीच फक्त धुका आहे आणि थोडा रिमझिम पाऊस आहे आणि हवा अगदी मध्यम आहे. मस्त वाटते आणि गडावरही गवत भरपूर प्रमाणात आहे. गवत. चला तर जाऊया पुढच्या वाटेने. मित्रांनो, गडावर आजूबाजूला एकदम धुका पसरलेला आहे आणि वाट ही शोधावी लागते. आणि आता आपण पोचलो आहे गडावरती आणि माझ्या मागे आहे तो सुण्याचा घाणा. प्राचीन काळी गडावर गड दुरुस्तीचे जेव्हा काम केले जायचे तेव्हा आपण जे आता सिमेंट वापरतोय बांधकामासाठी, तेव्हा हे चुन्याच्या घाण्यामध्ये ते मिश्रण तयार केलं जायचं. तो आहे हा चुन्याचा घाणा. मराठ्यांची शान भगवा. मित्रांनो, आपण गड किल्ल्यावर कशासाठी येतो याचं कारण काय तर महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याची ही श्रीमंती आहे आणि हे आपलं महाराष्ट्राचं वैभव आहे. हे जपण्यासाठी आपण गड किल्ल्यावर येतो. पण काही ज्या दलिंदर अवलादी असतात, आता हे बघा इथे काय करून ठेवलंय. ही नावं आहेत तिथे काय आहेत, भाग्य आहे, मंगेश आहे, सुधीर आहेत. जी तुम्हाला चित्रकला दाखवायची ना ती तुमच्या घरी दाखवा. गड किल्ले जागा ही तुमची नाही, ही महाराजांची संपत्ती आहे आणि पूर्ण स्वराज्याची संपत्ती आहे. याची जतन हे आपल्या मराठ्यांचं काम आहे. हे असली दलिंदरगिरी करण्यासाठी येऊन इथंच जाऊ नका तुम्ही गडावर. सो मित्रांनो, मागे आपण चुन्याचा घाणा बघितला आणि त्याच्यानंतर पुढे हे इथं छोटंसं मंदिर आहे आणि इकडे प्रवेशद्वार आहे. हे बघा इथे छोटंसं मंदिर आहे जिथे महाराजांची सुबक अशी मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडे आहे प्रवेशद्वार आहे. हे बघा
ही वाट आय थिंक ना ही वाट चोरवाट वाटते जरा, कारण की जो गडाची जी मेन वाट आहे ती पुढून आहे आणि आता इकडनं हा ती पूर्ण दरीमधून वाट आहे, चोरवाट आहे अशी वाटते ही. समोर दिसते ती तटबंदी आहे आणि आपण आता पुढे चाललो आहे. गणेशपट्टी हा एक प्रवेशद्वार आहे गडाचा. गडाच्या पायथ्याला अक्षरशः धुकं पसरलं आहे आणि गडावरती धुकं आहे आणि माझ्या मागे आहेत ते पुरातन वाड्याचे अवशेष आहेत. आता आपण ते बघणार आहोत. हे काही वाड्याचे अवशेष अजून शिल्लक आहेत गडावर. सो मित्रांनो, आता तुम्ही बघताय हे असं काहीच नव्हतं. हे इथे पूर्ण गवत होतं ना. हो, गवत आणि पूर्ण गवत आणि मातीचा ढिगार होता ना थोडं. मातीचा ढिगार होता पूर्ण. हां, एक टीम आहे स्वराज्याचे वैभव, ती जवळपास 2019-20ला इथे आली असेल, त्याच्या आधी सुद्धा आली असेल इथे. तिथपासून ती टीम इथे काम करते. तिथून त्यांनी हे सगळं साफ करून टाकले. पूर्ण ढिगारे खाली होते हे सगळे. अजून पुढे बघा खूप अवशेष आहेत. सो खूप काही बघण्यासारखं आहे आपल्याला गडावरती. आणि हे जे गड संवर्धनाचे जे काम करतात अक्षरशः पुण्याचे काम आहे ते एकदम. इकडे बघा, पाणी जाण्याची जागा आहे. हे त्या काळची पाणी जाण्याची जागा आहे. म्हणजे एक प्रकारे आपण बघू शकता प्लंबिंगचं काम आहे त्या प्राचीन काळातील. आणि गडाच्या वाड्याच्या पायऱ्या आहेत आजूबाजूला आणि हे पाण्याची आउटलाईन काढलेली आहे ती. सो मित्रांनो, वाड्यामधून आपण बाहेर आलो आणि इथे एक छोटंसं तलाव आहे आणि त्याच्या बाजूलाच एक पाण्याचं टाका आहे आणि पाऊस चालू झालेला आहे. चांगलं पण वाटते आणि आता थोडी थंडी वाटायला लागली आता. सो मित्रांनो, पाऊस जोरात पडायला सुरुवात झालेली आहे आणि कशी आम्ही वाट काढत जे मंदिर आहे शिव मंदिर गडावरती तिथे पोचण्याचा प्रयत्न करतोय. गवत बघा, गडावरही अक्षरशः कमरेपर्यंत आहे गवत. बाजूला पूर्ण दरी आहे इकडे. चलो सुशांत, टाकायला पाण्याची वाटली जास्त. याच पाण्याचं टाका आम्ही जेव्हा मागे आलतो ना तेव्हा पाणी पिलेलं. मित्रांनो, हे जे पाण्याचं टाका आहे त्याचं पाणी थोडंफार आपल्याला शुद्ध दिसतंय. म्हणजे हे पिऊ शकतो आपण पाणी. चला जाऊया पुढे. सो मित्रांनो, पोचलोय आपण आता मंदिराजवळ. इथे थांबूया थोडं. मित्रांनो, जवळपास 15 ते 20 मिनटं आम्ही या शिवमंदिरामध्ये, हा जो शेड आहे शिवमंदिराचा, तिथे स्टे केला. थोडा एक 15-20 मिनटं रेस्ट केला, दर्शन घेतलं आणि आता आम्ही परत एकदा गड एक्सप्लोर करायला सुरुवात केली. सो जे वातावरण, धुक्याचं वातावरण निर्माण झालं होतं ते पूर्ण हटलेलं आहे आणि पाऊसही बंद झाला आहे. सो आपल्याला पूर्ण आपल्याला पूर्ण आता क्लिअर एक्सप्लोर करायला भेटणार आहे. चला.
सो मित्रांनो, शिवमंदिरापासून थोडं आपण पुढे आलो उजव्या हाताला आणि थोडं तटबंदीच्या बाजूलाच पाण्याचं टाका आहे, हिडन टाका आहे. एकदम बाजूला दरी आहे आणि इकडे गडाची तटबंदी आहे. आणि हे आहे ते हिडन पाण्याचं टाकं. पुढे जाणं थोडं रिस्की आहे कारण की साईडला जे कातळ आहे त्याला शेवाळ लागलेले आहे, त्यामुळे पुढे जाणं थोडं रिस्की आहे. सो आपण इथूनच मागे जाऊया. चला. तर मित्रांनो, आता तुम्ही पाण्याचं टाकं बघितलं, ते हिडन टाकं येते आणि तिथूनच आपण आता या पायऱ्या चढून परत एकदा गडावरती आलो आहे. म्हणजे आता सध्या गडावरतीच आहेत आपण. भाई या दोघाही भाई रेनकोट घातला, भाई दोघाही रेनकोट घातलं. मला फसवलं भाई, मला वाटतं रेनकोट नाही घातला. मी आलो असं, मी अक्का भिजले मी भाई. आता अजून मला एक सांगायचं आहे, पावसाळा संपलाय का मित्रांनो? मला सांगा फक्त पण तुम्ही मला बोलायचा नाही ना का मी रेनकोट घेतला नाही म्हणून. रेनकोट आहे बघ, खर्च केलाय, झीलचा आहे पूर्ण. सांगतात ना तू का मी घेतलाय रेनकोट, तू पण घे. मी पण घेतला असता. झीलचा म्हणजे भाई टॉपचा काम आहे. काय नाही टॉपचा. पाऊस जर जोरात आल्या पुढे कोण नाही टॉप. पावसाच्या पुढे नाही, निसर्गाच्या पुढे कोण टॉप नाही. निसर्गाच्या पुढे कोण जाईल का? वारा, पाऊस आणि वीज यांचा नाद तुम्ही करू नका. मित्रांनो, गडावर एवढं गवत झालंय तर कुठे काय आहे ते अक्षरशः शोधायला लागते आम्हाला. आणि आम्ही आता आमचं पूर्ण गड एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता आम्ही घराच्या वाटेने निघायला सुरुवात केली. अजून गडावरतीच आहे. गडाचा माथा छोटा आहे त्यामुळे जास्त फिरायला आम्हाला वेळ लागला नाही. इथे पाऊस होता त्यामुळे आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि आता पूर्ण मोकळं झालं आहे बघा. जे धुक्याचं साम्राज्य पसरलेलं ते हटले आणि पूर्ण मोकळं असं वातावरण निर्माण झाले. मित्रांनो, प्रत्येक किल्ल्यावर गेलो ना की एकच डोक्यात विचार येतो, म्हणजे ही भव्यता त्या काळी म्हणजे महाराजांच्या काळी हे गड किल्ले काय भव्य असतील आणि हे राजवाडे किती भव्य बांधले असतील त्या काळी. आणि यांच्या तटबंदी अजूनही जशाच्या तशा आहेत किल्ल्यांच्या. म्हणजे जे बांधकाम केलंय ते अक्षरशः निष्ठेने केले. म्हणजे आत्ताचे जरी आपण कन्स्ट्रक्शन पाहिले की साधा पूल जरी बांधला तरी तो 1 वर्षामध्ये असेल तो. आणि हे त्या काळचे बांधकाम अजूनही जशाच तसे आहेत. जवळपास 350 वर्ष लोटून गेलीत तरी जशाच तसे. आणि महाराजांचे पाय या गड किल्ल्यांना लागले असेल. किती भाग्यवान असतील ना त्या काळचे मावळे की ज्यांना महाराजांचे दर्शन झाले. अक्षरशः अंगावर काटा येतो. आणि हेच अनुभवण्यासाठी आपण भटकंती करत हे गड किल्ले सर करतो. सो मित्रांनो, हळूवार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता गड उताराला सुरुवात केली. पाऊस चालू आहे, थोडी हलकीशी थंडी वाजते आणि परत आपल्याला त्याच वाटेने जायचे. परत तोच थ्रिलर अनुभवायचे. चढायला माणूस कसाही चढतो पण जे उतरायला आहे ना, उतरायला रिस्की आहे थोडं तो. सो परत तो थ्रिलर अनुभवूया आणि सुखरूप घरी जाऊया. सो मित्रांनो, परत एकदा आपल्याला उतरताना तो घलईचा पॅच पार करून जायचे. त्यासोबत गवताचाही सामना करायचा आपल्याला. आणि पाऊस पण ॲड झालाय अजून त्याच्यामध्ये. एकदम सावकाश उतरावं लागेल आपल्याला.
सावकाशी उलटा फिर उलटा फिर. हॅलो. सो मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघताय जो घालीचा रिस्की पॅच होता तो आम्ही हळूहळू खाली उतरलो. तर थोडं व्हिडिओ शूट करणं आम्ही अवॉइड केलं तिथं, कारण की थोडं रिस्की झालं आहे. पाऊस पडला आहे त्यामुळे जे कातळ आहे ते अक्षरशः चिकट झालं आहे. त्यामुळे स्लोली बसत आम्ही उतरण्याचा प्रयत्न केला आणि सुखरूप आता त्या पॅचवरनं खाली उतरलो आहे. आणि परत एकदा हा घनशान गवताचा पॅच चालू झाला आहे. एक पायाची वाट. चला. मित्रांनो, 1.5 तासामध्ये आपण गड उतार झालो आणि आता आपण आपल्या बाईक जिथे लावलेल्या होत्या तिथपर्यंत पोचलो आहे. पावसाची रिमझिम परत स्टार्ट झाले आणि आजूबाजूला परत धुका पसरला आहे. सो मित्रांनो, जी फ्लिपफ्लॉप होती तिने आपला जीव सोडलेला आहे आणि भाऊ आपला काट्याच्या रस्त्यातनं चालत आलेला आहे. जवळजवळ अर्ध्या वाटेतून चालत आला आहे. काय एक्सपिरियन्स आहे तुझा भाऊ आज? एक्सपिरियन्स मला तर काय वाटलं ना बिना चपले चालायला. पिपलॉपनी बरीच साथ दिली. यांनी स्टड घातलेत, यांनी सँडल घातले, तरी यांचे पाय सरकं होते. माझी पिपलापासून एकदम पाय सरकला नाही. मी एकदम सुरक्षित उतरलो. नवीन खरेदी फ्लिपफ्लॉपच होणार आहे का? नवीन खरेदी आपली पिपलॉपच होणार आहे. 250 रुपयात स्वस्तात मस्त. बस. सो मित्रांनो, ट्रेक आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ आणि ट्रेक कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा हा ट्रेक थोडा आम्ही रिक्सी रस्त्याने गेलो. दुसरा एक रस्ता आहे गडापर्यंत पोचण्याचा जो पूर्ण गडाला घेरा मारून जातो. त्या रस्त्याने सुद्धा आपण गडापर्यंत पोचू शकता. नक्की विजिट द्या, पण सध्या नका येऊ. सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे थोडं रिस्की आहे आणि गवत पण भरपूर झालं आहे. त्यामुळे आरामात थंडीमध्ये या किंवा उन्हाळ्यामध्ये या. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.